वरच्या झेंडेनी पण सांगितलं पुरणपोळी. त्यांच्या गणपतीला 25 वर्ष पूर्ण होणार. काय केलं तिची ना सॉरी पर्स असते ना, पर्स ती कोणीतरी चोरली. चेन तिला मा का बोलतात सगळ्यांना? मोठी आहे ना आपल्याकडे गावी, सगळ्यात मोठी असते त्याला थोरली बोलतात. त्यांच्या तिकडे मा बोलतात. थोरली सून सारखं. मला पण आपल्या गावी थोरली का? मी सगळ्यात मोठी आहे ना. अच्छा. तोरस करायचं. हे सगळ्यात मोठे आहे. हे सगळ्यात मोठे म्हणजे कोण? सगळ्यात मोठे आहेत. म्हणून तुला मोठी बोलतात. थोरली सॉरी, मोठी किंवा थोरली काही पण आहे. हा हा अच्छा.
कला हो गड्डी लेके. त्या सरांना घंटीचं पण करायला सांगा. घंटीचं म्हणजे हे मला आता ना यांच्या समोरचे हे पूजा करत असताना दरवाजा लावतात ना, मला एकदम राग येतो. कोण? ते समोरचे म्हणजे असं हे नाही. कसं? आपण आता चांगल्यासाठी करतो. हा घंटी वाजली की ते लोकं तिकडे दरवाजा बंद करतात. ते मग ते घरातली लक्ष्मी आत नाही येत ना. काय माहिती. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. काय बोललेला आहे तो बोललेला. टाटाचं मीठ मीठ सारखं ताटाचं मीठ. बाहेर ये. बाबू आला की भेटून मग येणार तू. तेच म्हटलं बाबूला यायला वेळ होतो. तेव्हा गेलीस तर तू पोचशील 2 वाजता. तेव्हा गेलीस तर 2 वाजता पोचशील. ह्याच्यात बारीक खूप आहेत ना. कशाला विचारत जास्त आहे का? कशाला विचारत जास्त आहे का? नाही ना, थोडेसेच आहेत. ते ह्याला पावडर नसते ना, ते लोक शेतीतले घेऊन येतात ना, आणि ह्याला लगेच आवडायला म्हणून मी जास्त घातले भिजत. मीठ सारखं टाटाचं मीठ मीठ सारखं ताटाचं मीठ. मोठा एक बटाटा घाल मग, जास्त खराब निघतील ना ह्याच्यातून. आता थोडेसे आणि बारीक चिरा पातळ, कारण ह्याच्यात मग ते शिजत मोठे असतं ते शिजणार नाही. हे वाल पटकन शिजतात ना. म्हणजे ह्याच्याबरोबर काय भाकरी नेणार की चपाती? मीठ सारखं टाटाचं मीठ मीठ सारखं टाटाचं मीठ. आता चपात्या केलेल्या आहेत ना आताच्या. आता भाकरी नाही करत. हा, आम्ही चपात्याच खाणार. म्हटलं उशीर होणार बोलली ना काल, मग म्हटलं तू येणार परत ते कुठे करणार. एवढ्या लांबून यायचं आता सवय नाही ना तुला मीठ लांब. सारखं टाटाचं मीठ. सकाळी बबलीनं म्हटलं चपात्याच करून. बबली पण बोलली मला परत तिला येऊन नाही. टीटू टीटू टू टू टीटू टीटू टू 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 टू. मीठ सारखं टाटाचं मीठ. त्याला मारते का ती? हा,
हां, त्याला आता ह्याच्यामध्ये अड्ड्यामध्ये आणि पकडते त्याला. मीठासारखा टाटाचं मीठ, मीठासारखा टाटाचं मीठ. आणि बारीक पण खूप आहे. खाली आता तळायला सगळे बारीक आहे. मीठासारखा टाटाचं मीठ. हा मी चॅनल बदलतो. कारण मी भिजत घातले ना तेव्हा पण वर आलेले काढून टाकले. थांबा, ते स्वामी संपत आलंय. ते निर्दोष आहेत, त्यांना सोडा. साफ करून ठेव. वैदवी वैदिका नाही बाबा, इन्स्पेक्टर साहेब प्लीज पास झालं. चला बाबा, मॅडम तुम्ही प्लीज मध्ये येऊ नका, नाही तर प्रॉब्लेम होईल. जे व्हायचं ते होते. मी बघून घेईन काय करायचं. वैदवी तुला घरी घेऊन जा. बाबा काही वाटेल ते झालं तरी चालेल. मी कुठेही घेऊन जाऊ देणार नाही. मॅडम प्लीज प्रोसिजरच्या मध्ये येऊ नका, नाहीतर आम्हाला तुमच्यावरती ॲक्शन घ्यावी लागेल. घ्या ऍक्शन घ्या, पण बाबांना बसवून. हो मॅडम, असं नाही करता येणार. त्यांच्यावरती आरोप आहेत आणि त्यांनी गुन्हा कबूल केला. मीठासारखा टाटाचं मीठ, मीठासारखा. आणि मी एक तक्रार मागे घेतली तर ईश्वरा वेडेपणा करू नको का. हा वेडेपणा नाही असो. तुला जर त्रास होणार असेल ना तर त्याबद्दल मी कोणाचीही पर्वा करणार नाही. मीठासारखा टाटाचं मीठ. ट्रीटमेंटचे पैसे भरले पण माझी ट्रीटमेंट अजून पूर्ण झालेलीच नाही. त्यामुळे पूर्ण पैसे देणं संबंधच नाही. आणि त्यामुळे आठवड्या दिवशी करत नाही. आणि वाटल्यास हे मी लेखी स्टेटमेंट द्यायला तयार आहे. हे जे काही झाले नाही हे आपल्यासाठी वेगळे कारणमुळे झालेलं आहे. त्यामुळे अशोकला सोडा तू. आणि वाटल्यास तसे मी पोलीस सुट्टी करून तक्रार मागे घेते ना. भात ठेव. ठीक आहे, तुम्ही चला माझ्यावर, मी तक्रार मागे. चला हा ईश्वर तू एकटं जाऊ नकोस. मी येतो तुझ्याबरोबर. हो माझगावकरच आहे, तक्रार तुमच्याबद्दल आहे ना, तर तुम्हीच कशी काय मागे घेणार? तुम्ही थांबा इथे, त्यांच्या वेळा बोला. सभा तू रियाजला सांग ईश्वर आपण सोबत जायला. मीठासारखा टाटाचं मीठ. ऐ. मीठासारखा टाटाचं मीठ, मीठासारखा टाटाचं मीठ, मीठासारखा टाटाचं. काय वेळ आणले रे बाप्पा भल्या माणसावर. हा नको बाबा नको, अशी वेळ आणू नको. काय करते ना राधा. आता बघ ना आपल्याला जेव्हा टाकायला निघाले होते. नशिबाचं घरा बघितला त्यांना जेला जावं लागलं ना.
मीठासारखा टाटा जेलमध्ये टाकणार आहे. काका काका आजोबाला सोडायला सांग ना त्यांना प्लीज. अरे काका, जेलमध्ये तर सगळी वाईट माणसं जातात ना. आजोबांनी कधीच चूक नाही केली, मग त्यांना कशाला टाकणार आहेत ते जेलमध्ये? प्लीज आजोबांना सोडव ना तू, प्लीज. काका जेव्हा मम्मा बाबा आम्हाला सोडून गेले होते ना तेव्हा मम्मा माझ्या स्वप्नात आली होती. ती मला म्हणाली की आजोबांना कधीच सोडू नको. आणि आजोबांनी मला प्रॉमिस पण केलं होतं की ते मला सोडून कधीच जाणार नाही. आणि आजोबा त्यांचं प्रॉमिस शेवटपर्यंत पाळतात.